तर मुंबईकरांसाठी आजचा महत्त्वाचा दिवस, कारण मुंबईमधल्या 6ही लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान होतंय। दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव, दक्षिण मध्य मुंबईमधून अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे, उत्तर मुंबईमध्ये भूषण पाटील विरुद्ध पीयूष गोयल, उत्तर मध्य मुंबईमध्ये वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम, मुंबई उत्तर पश्चिम मध्ये अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर, तर ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील विरुद्ध मिहिर कोटेचा अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि यानंतर जाऊयात, प्रशांत बढे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, मुंबईमध्ये आज मुंबईकर मतदानाला कसा प्रतिसाद देतात याची उत्सुकता आहे, काय वातावरण दिसून येतंय, सध्या कुठे आहात तुम्ही? प्रज्ञा, मी सध्या आहे ईशान्य मुंबईच्या भांडूप या ठिकाणी। भांडूपच्या IDUPS जे शाळा आहे त्या ठिकाणच्या मतदार केंद्रावर आपण जर बघितलं तर शेकडोच्या संख्येने आपल्याला या ठिकाणी मतदारांची गर्दी पाहायला मिळते आहे। खरं तर ईशान्य मुंबईमध्ये थेट लढत जर बघितली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे संजय दिना पाटील आहेत त्यांच्या विरोधात मिहिर कोटेच्या भाजपचे यांची थेट लढत आहे। आणि अशा स्थितीमध्ये जर ईशान्य मुंबईमधले मतदार बघितले तर 16 लाखापेक्षा जास्त मतदार या ईशान्य मुंबईमध्ये आहेत। मानखुर्द, शिवाजीनगर, गोवंडीचा भाग असेल, घाटकोपर चा भाग असेल किंवा विक्रोळी भांडूपचा परिसर असेल, मुलुंडचा परिसर असेल, हे सगळे विभाग जे आहेत ते ईशान्य मुंबईमध्ये येतात। आणि अगदी सकाळपासूनच या सगळ्या विभागांमध्ये जर आपण स्थिती बघितली तर मोठ्या संख्येने मतदार जे आहेत ते मतदान करण्यासाठी बाहेर निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुंबईमध्ये प्रचंड उकाडा आहे, अशा स्थितीमध्ये अगदी सकाळीच मतदार जे आहेत ते बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। काय सांगाल, अगदी सकाळीच मतदानासाठी आलेले आहेत? उष्णता वाढलेली आहे, गरम्याचं वातावरण आहे, त्याच्यामुळे दुपारची लोक थोडी शांत राहतील। उष्णतेच्या वातावरणामुळे लोकांनी सकाळीच लाईन लावलेली आहे। अहो 7ला मतदान व्हायच्या अगोदर इथं जवळजवळ 1000 माणसांची लाईन आहे। एक चांगलं मतदान पाहायला मिळतंय, सकाळपासूनच लोकांची गर्दी आहे। बिल्कुल इतना जोश है हमको वोटिंग का और देश को आगे लेके जाने का, बस यही इसके लिए जो कल से राह देख रहे थे कि 7 बजे और हम जल्दी यहाँ पे वोटिंग के लिए जाए, हाजिर करें, देश के लिए कुछ कर बिटे। जो अपना अधिकार है वो तो हम दे ही सकते हैं। आपण बघितल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत, आणखीन काही प्रतिक्रिया जाणून घेऊया। काय भावना आहेत, काय सांगाल, काय भावना आहेत? आज वोटिंगला सकाळीच आलेला आहात। हिंदी में बोलूँ? अभी लोगों का ये उत्साह देख के बहुत अच्छा लगता है। लोगों को पता चला कि घर पे बैठ के सब चिल्लाने में टिक टिक टुक टुक करके फ़ायदा नहीं है, लोगों को आके इधर आके दिखाना है कि हमको क्या चाहिए करके। काय सांगाल, सकाळी आल्या मतदान करायला? सकाळी येण्याचा अर्थ असा की उष्णता पण जास्त असते आणि जास्तीत जास्त वोटिंग सकाळी करून जातील लोक। एवढा चांगला प्रतिसाद मिळतोय भांडूपमध्ये, मोठ्या प्रमाणात मतदार आलेले आहेत का? हा एक परिवर्तनाची लाट असं मला वाटतं, नक्कीच परिवर्तन। आपण जर ह्या भावना बघितल्या मतदारांच्या, बाबा काय सांगाल, इतक्या सकाळी आला मतदान करायला? मतदान सकाळी आलं लोकांना पाहिजे, आपली मतदान करायची आणि परिवर्तन पाहिजे ना। खरं तर अगदी ज्येष्ठांपासूनच जर आपण बघितलं तर सगळ्या वर्गातला मतदार या ठिकाणी आलेला पाहायला मिळतो आहे। अगदी सकाळपासूनच या मतदान केंद्रावर मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे। कॅमेरा पर्सन विजय देसाईसह प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।